आपण आता पाहतोय हा पाकट मासा। हा मासा 40 किलो वजनाचा आहे। हेसल मासा आहे, हेसल। हे पहा, 2000 हे पापलेट एकदम मोठे मोठे पापलेट आहेत आणि हे 2000 ला आहेत। नमस्कार मंडळी, आज आपण आलो आहोत भाऊच्या धक्क्यावर। भाऊच्या धक्क्यावर म्हणजेच फिश मार्केट, होलसेल फिश मार्केट। आपण आलेलो आहे भाऊच्या धक्क्यावर आणि आपण सकाळचा मच्छी मार्केट बघू शकतोय। इथून बोटीतून मच्छी उतरवली जाते, फ्रेश मच्छी आहे आणि इथे सारी मच्छी ठेवलेली आहे। ही सर्व मच्छी आता बोटीतून काढलेली आहे आणि हे इकडे सौंदाळे मासे आहेत आणि ह्या अशा टोपल्या बनवतात। अशा टोपल्या बनवून ते होलसेल मध्ये विकायला देतात। मच्छी अशी धुवून वरती पार्सल केली जाते। तीन हजार टोपली का? चाचा कितने साल हो गए आपको यहाँ करते करते? 40 साल हो गए आपको? हेसल मासा आहे, हेसल। हे कंबरदुखीसाठी चांगला असतो। दिसायला असा एकदम असा सापा टाईप आहे, पण चांगला असतो कंबरदुखीसाठी। ज्याची कंबरदुखी त्याने नक्की खावा। हेकरू मासा बघा, केवढा मोठा आहे, बापरे, एकदम मस्त, एकदम फ्रेश मासा आहे। बघू शकता तुम्ही। त्याला ठेवतो आता, वजन जास्त आहे त्याच्यामुळे उचलायला जमत नाही आम्हाला। थँक्यू। आणि हा चाललाय ऑप्शन मध्ये डायरेक्ट। आणि आता याची बोली लागणार आहे थोड्याच वेळात। दादा हेकरू कितीला जाईला? किती पर्यंत येईल? 1500 ती बोली लागलेली आहे इथे। 1500 1600 अशी बोली लागलेली आहे। बघा किती मोठा मासा आहे हा। जर आपण बाहेर गेलो मार्केट मध्ये बघितला तर किती महाग मिळेल। या मासाची किंमत 1600 आहे। बघा जसं जसं गिराईक वाढतील तसं तसं याचा भाव वाढत जाईल। आता 1600 आहे, पण याला जर गिराईक अजून आले तर याचं प्राइस वाढत जाईल। आपण बघतो ही सारी मच्छी अशी। आणि इथे आपण ऑप्शन चालू आहे। हे पापलेटची किंमत 2000 आहे। बघा भाव वाढत चाललेला आहे। जसं जसं गिराईक येतील तसं तसं भाव वाढत चालले आहे। या दोन्ही ताई खरेदी करणार आहे। कोण जास्त बोलतोय याच्यावर? आणि जे पापलेट दिसत आहेत भाव वाढत चाललाय। दादा कितीला गेला? 1800 रुपयामध्ये गेला। 2000 किंमत सांगितली, पण 1800 मध्ये याचा सौदा झालेला आहे। अजूनही मच्छी आहे आणि असाच त्याचा सौदा होणार आहे। 5.5 दुसरी बोली लावायला सुरुवात केली दादांनी। आणि हे पहा, हे पापलेट एकदम मोठे मोठे पापलेट आहेत आणि हे 2000 ला आहेत। आणि आता इथे जसे गिराईक येतील तसे याची किंमत वाढत जाऊ शकते। दादा चिंबोडी कशी आहे? 1000 रुपयाला आहे ती चिंबोडी। आणि हीच आपण मार्केटमध्ये 2000 रुपयाला मिळतील आपल्याला। 700 रुपयाला। दादा काय आहे 700 रुपयाला? मांदेली, मांदेलीचा बघा एवढा मोठा ढीग आहे, 700 रुपयाला आहे। आणि एवढी मोठी टोपली 700 रुपयाला बोली लावतायत ते। 700। आता इकडे काही गिराईक आहेत ते बघतायत, तर त्यांना पटलं तर ते घेतील। ही कुठली मच्छी आहे दादा? 400 रुपये। काय बोलतात त्याला? शिंगाला, छोटा शिंगाला। आणि हा सौंदाळे आहे ते। हे सौंदाळे मासे आहेत आणि हे बागडे आहेत, छोटे बागडे आहेत ना। आणि या बोटीचे मालक आहेत आपले। आणि अशी मच्छी यांच्या बोटीतून आलेली आहे। इथे टोपली बनवत आहेत आणि ही एकदम होलसेल मध्ये विकतात इथे। 300-400 रुपये। आपण आता पाहतोय हा पाकट मासा। हा मासा 40 किलो वजनाचा आहे। एवढा मोठा मासा बघतोय आपण।
आणि इकडे याची शेपटी आहे लांब, ही शेपटी गेलेली आहे आणि मधला जो काटा आहे हा काटा तोडलेला आहे. हा काटा खूप विषारी असतो. हा इथे जो काटा असतो पाकट माशाचा तो खूप विषारी असतो, पण तो आता त्यांनी काढलेला आहे. आणि एवढा मोठा मासा आपण पहिल्यांदाच बघतो. एवढा मोठा मासा समुद्रातून आलेला पाकट मासा बोलतात त्याला. इथे सुद्धा पापलेटची बोली लागते. 1300 रुपयाची बोली आहे. इथून बोटीतून मच्छी आणली जाते, इथे विकण्यासाठी लगेच ठेवली जाते. आता जास्त बोली देणाऱ्याला हा हेकरू मिळेल. आणि 2400 हा मासा डन झालेला आहे. कोलंबी आहे. चप्पल मासा, चप्पल मासा. चप्पल मासा बोलतात त्याला, चप्पल मासा. हे होलसेल मार्केट आहे आणि इथे हे छोटे मच्छीवाले जे होलसेल मार्केटवाल्यांकडून घेतात आणि आपल्याकडे जे विकायला येतात लहान लहान पाट्या घेऊन, ती अशा प्रकारची इथे विभागणी केली जाते. मित्रांनो, आपली खरेदी करून झालेली आहे आणि आपला व्लॉग कसा वाटला हे कमेंट करून सांगा.